हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला मेहंदी क्लासचा 16वा दिवस आहे. यामध्ये आजसुद्धा आपण मेहंदी फिलिंग कशी करायची हाच भाग बघणार आहोत. काल आपण बरेचसेच साधारण तरी 12 प्रकारचे आपण भाग 12 प्रकारचे टाईप आपण बघितले होते की फिलिंग ही कशा प्रकारची करायची. तर त्याचमधील आज आपण काही बघणार आहोत. चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तुम्हाला इथे बरेचसे असे छान सोपे सहज कुणालाही जमेल एवढे सोप्या पद्धतीचे फिलिंग्स दाखवले होते. आजही आपण त्याच प्रकारचे जे सोपे आहेत तेच घेणार आहोत, जे सहज कुणालाही जमेल. तर काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला इथे एक स्पायरल काढायचं आहे. स्पायरल काढल्यानंतर त्याला साईडला आपल्याला 2 लाईन्स मारून घ्यायच्या आहेत आणि तिथे असे छोटे छोटे हम्स काढायचे आहेत. हम्स हे आपल्याला सिंगल लाईनमध्येच काढायचे आहे आणि तिथे यू जो आपण यू लेटर शिकलो होतो त्याच यूचा आपल्याला इथे बिग हम्स म्हणून इथे वापर करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या हम्सवरती अशी डार्क लाईन इथे घ्यायची आहे. इथे आपण अशी फिलिंग करून घेतल्यानंतर आपल्याला इथे 2 हलक्याशा लाईन्स घ्यायच्या आहेत. या पद्धतीच्या आणि परत आपल्याला इथे छोटे छोटे हम्स काढायचे आहेत. ह्या पद्धतीचे म्हणजे हा इथे आपण काय केलं, यू लेटरचा इथे आपण उपयोग केलेला आहे. त्याच पद्धतीने परत आपल्याला इथे स्पायरल काढायचा आहे, छोटासा हम्स काढायचा आहे. इथे आपण सिंगलच हम्स घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे यू ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा छोटा छोटा स्पायरल काढायचा आहे. हे झालं की परत इथे आपला तिसरा अशा पद्धतीचा हा पूर्ण फिलिंगचा बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचा आहे. अशा पद्धतीचा हा आपल्याला यू लेटर्समध्ये हा फिलिंगचा एक बॉक्स इथे कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आपण डब्ल्यू इथे सुद्धा आपल्याला सर्वात आधी स्पायरलच काढायचं आहे. स्पायरल घेतल्यानंतर तिथे आपल्याला छोटे छोटे असे हम्स काढायचे आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे हम्स काढलेत आणि परत एक हम्सची आपल्याला यावरती डबल लाईन घ्यायची आहे आणि जो डब्ल्यू लेटर आहे त्याचा आपल्याला इथे फ्लावर्स बनवायचा आहे. खूप सोपं आहे. तुम्ही बघू शकता फ्लावर्ससुद्धा काढताना इथे आपल्याला डब्ल्यू लेटरचा आपण उपयोग केला आहे आणि त्यानंतर डबल लाईन घेऊन इथे परत हम्स केलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला हा सुद्धा बॉक्स इथे फिलिंग कसं बनवायचं आहे ही डिझाईन ह्या बॉक्समध्ये कंप्लीट करायची आहे. प्रत्येक ठिकाणी आपण छोटासा आधी इथे स्पायरल घेतलेला आहे, त्यानंतर 2 हम्स लाईन्स झाल्यात आणि त्यानंतर डब्ल्यू लेटरमध्ये इथे फ्लावर्स बनवले. त्यानंतर एक बोल्ड लाईन घेतली, त्यानंतर परत हलकी लाईन घेतली आणि तिथे आपण छोटं छोटं हम्स बनवलेले आहेत. असाच प्रकारचा हा पूर्ण पॅटर्न आहे, तो हा बॉक्समध्ये आपल्याला कंप्लीट करायचा आहे. काही अवघड नाही आहे, खूप सोपी मेहंदी आहे, कोणालाही जमेल. लेटर्समधून खूप छान पद्धतीने आपण हा टॉपिक घेतलेला आहे, कारण एवढं सोपं आणि सरळ आहे की ते सहजच कुणालाही जमेल. अशा पद्धतीचा आपल्याला हा
फिलिंगचा बॉक्स इथे कंप्लीट करायचा आहे. प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस छान करा, त्यावेळेसच हे फिलिंग्स जमणार आहेत. त्यानंतर आपण इथे सुद्धा सर्वात आधी आपल्याला स्पायरलच काढायचं आहे. स्पायरल नंतर छोटे छोटे हम्स काढायचे आहेत 2 लाईन्समध्ये. आता आपण इथे डब्ल्यू शेप घेतलेला आहे, इथे आपण यू घेतलेला आहे. आता इथे आपण एल लेटर एल मध्ये घेणार आहोत. इथे हे झालं की त्यानंतर काय करायचं, याला असे लाईन्स मारून घ्यायचे आहे ह्या टाईपमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला इथे एल काढायचं आहे. एल खाली सुद्धा इथे एक लाईन मारून घ्यायची आहे. हा झाला आपला एल. ह्या टाईपमध्ये. हे सर्व तुम्हाला मी सुरुवातीपासूनच शिकवलेलं आहे, त्यामुळे यामध्ये येणार नाही असा काहीच भाग नाही आहे. यानंतर आपल्याला पुन्हा इथे छोटासा स्पायरल काढून मग त्यानंतर हमच्या 2 लाईन्स, मग एक बोल्ड लाईन, त्यानंतर परत फेंट एक लाईन आणि आपल्याला लेटर एल. किती सुंदर दिसते ना एल लेटरमध्ये ही डिझाईन. असं वाटलं का आपल्याला की अशाही लेटर्समध्ये डिझाईन तयार होईल, पण खूप भारी दिसते, खूप सुंदर वाटते. ज्यावेळेस आपण हातावरती काढणार त्यावेळेसही ती खूप भारी दिसणार आहे. त्यामुळे मी शिकवतानाच तुम्हाला हा टॉपिक घेतलेले नाही. जे इझी आहेत ते सहज पटकन कुणालाही जमेल अशा पद्धतीचा आपला इथे लेटर एलमध्ये हा बॉक्स इथे कंप्लीट करायचा आहे. ही सुद्धा फिलिंग खूप छान दिसते. त्यानंतर आपण इथे टी लेटर्समध्ये आता इथे बघणार आहोत. लेटर टी. आहे ना गंमत की लेटरपासून एवढ्या छान सुंदर सुरेख अशा डिझाईन्स तयार होतील. यामध्ये सुद्धा आपल्याला टी प्रकारचाच लेटर बघायचा आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण इथे हम्स घेतलेला आहे, स्पायरल घेतलेला आहेत ॲज इट इज जी सुरुवात आहे ती. आणि बघा उलटा टी सरळ टी ह्या टाईपमध्ये आपल्याला इथे टीचं फिलिंग करायचं आहे. अशाच पद्धतीचा हा पॅटर्न पूर्ण बॉक्समध्ये आपल्याला भरायचा आहे. हा बॉक्स पूर्ण का कंप्लीट करायला सांगते की ही तुमच्या हाताला सवय लागल आणि प्रॅक्टिस खूप छान होईल. त्यामुळेच बोलते की पूर्ण बॉक्स हा कंप्लीट करा, कारण प्रॅक्टिस करणं ही खूप गरजेचं आहे. किती भारी वाटते ना, सहज आहे, सोपी आहे, कुणालाही जमेल पद्धतीचा आपला टी लेटरमध्ये इथे फिलिंगचा बॉक्स आपण इथे कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आपण इथे दुसरा एक पॅटर्न बघूया. इथे सुद्धा आपल्याला सुरुवातीचे सगळे प्रकार ऑलमोस्ट सेम आहेत, फक्त शेवटचं जे डिझाईन आहे तिथे आपण सगळीकडे चेंज केलेलं आहे. स्पायरल, हम्स, डबल लाईन्स, त्यानंतर बोल्ट, हे सगळं याच्यात ॲज इट इजच आहे. फक्त लास्टला जो टॉपिक आहे तो आपण चेंज केला आहे. त्यामध्ये इथे बघा बऱ्याच ठिकाणी आपण लेटर्सचा उपयोग केलेला आहे, तर यामध्ये लेटर्सचा उपयोग न करता इथे वेव्स घेतले आहेत. हा एक पॅटर्न आपला इथे आहे. त्यानंतर याला इथे छोटे छोटे आपल्याला हम्स काढायचे आहेत. खूप भारी दिसतो हाही पॅटर्न. ज्यावेळेस तुम्ही हा पूर्ण एक एक बॉक्स काढून फिलिंग करणार त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस खूप छान होईल. अशा पद्धतीचा हा इथे एक फिलिंगचा बॉक्स आहे. हाही एक आपला प्रकार झालेला आहे.
त्यानंतर आपण इथे दुसरा एक बघूया. प्रत्येक डिझाईनमध्ये हम्स, स्पायरल, लाईन्स हे सर्व आहेच. पण जो शेवटला आपण जी डिझाईन काढतो त्यामुळे याला खूप उठावदार अशी डिझाईन तयार होते आणि खूप भारी वाटते. यामध्ये सुद्धा आपण हेच काढलेलं आहे आणि खालच्या साईडने आपण एक सर्कल घेऊन त्यामध्ये एक डॉट घेतलेला आहे, तो पण उभ्या लाईनमध्ये. खूप सुंदर दिसते ना, बघा किती छान वाटते. हा सुद्धा पॅटर्न आपल्याला ह्या बॉक्समध्ये पूर्ण करायचा आहे. कारण एका पॅटर्नची 5-5, 6-6 वेळेस जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचा हात खूप फास्ट पण चालेल आणि डिझाईन ह्या खूप सुंदर होतील. त्यामुळे एक एक असे बॉक्स तुम्ही सुद्धा काढा जर तुम्हाला खरंच मेहंदी शिकायची आहे तर. आणि असा पूर्ण एक बॉक्स फिलिंग करून घ्या. हा बॉक्स आपला कंप्लीट झाला आहे. त्यानंतर इथे सुद्धा आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत. यामध्ये आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा घेतला आहे. हा खूप छान दिसेल. जे आपण स्टार्टिंगला झिगझॅगमध्ये घेतलं होतं त्याच लाईन इथे आपल्याला काढायच्या आहेत आणि तिथे सुद्धा एक राऊंड पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीचा हा सुद्धा एक पूर्ण बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचा. कारण बॉक्स कंप्लीट केला तरच आपल्या हाताची पूर्ण प्रॅक्टिस होईल. अशा प्रकारची ही डिझाईन आहे. तर ही सुद्धा आपल्याला पूर्ण प्रॅक्टिससाठी ह्या बॉक्समध्ये पूर्ण फिलिंग करायची आहे. कारण ही पूर्ण केली तरच प्रॅक्टिस आपली खूप छान होईल. त्यामुळे ही डिझाईन ह्या बॉक्समध्ये पूर्ण फिलिंग करायची आहे. आणि डिझाईन पण बघा खूप सुंदर दिसते. असं दाट दिसत नाही, थोडंसं पातळ पातळ असल्यामुळे ना त्याला उठून दिसतंय, एक नवीन शाईन वाटते. अशा पद्धतीचा हा एक पॅटर्न आपल्या इथे तयार झालेला आहे. आता आपला एक लास्ट हा इथे एक बघूया आपण. त्यानंतर आपले फिलिंगचे सर्व प्रकार इथे संपलेले आहेत. उद्यापासून आपण नवीन टॉपिक घेऊन येऊया. आता इथे जो आहे तो लास्ट मी तुम्हाला दाखवत आहे. हा आपला लास्टचा टॉपिक आहे फिलिंगमध्ये. हा सुद्धा आपण इथे पूर्ण घेणार आहोत. यामध्ये सुद्धा आपण सुरुवातीचं ॲज इट इज जे आहे तेच केलेलं आहे. त्यानंतर फक्त इथे मिडल जो पार्ट आहे तो आपण चेंज केला आहे. इथे आपण छोटे छोटे लीव्ज जे ड्रॉप्स टाईप आहेत ना ते काढलेले आहेत. कारण ड्रॉप्ससुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. त्यानेसुद्धा एक डिझाईनला छान आकार येतो, छान डिझाईन दिसते, उठून दिसते. त्यामुळे मी इथे हा पानांचा जो ड्रॉप्समध्ये आहे तो एक पॅटर्न इथे दाखवलेला आहे. बघा खूप सुंदर दिसतोय ना. अशाच प्रकारचा हा सुद्धा बॉक्स आपल्याला पूर्ण फिलिंग करायचा आहे. आणि हा लास्ट टॉपिक आहे आपला मेहंदी फिलिंगचा. त्यामुळे तुम्हाला हा आपले व्हिडिओ खरंच खूप छान वाटत असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन कोणी असेल ज्यांना शिकण्याची खरंच इच्छा असेल त्यांनासुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा. साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे मेहंदीचे क्लासेस घेत आहे. कारण तुम्हालासुद्धा मेहंदी काढायला प्रॉब्लेम नको आहे. सहज कुणालाही शिकता येईल एवढ्या छान पद्धतीने मी तुम्हाला सरळ सहजमध्ये सांगत आहे. अशा प्रकारे आपला हा फिलिंगचा पॅटर्न आज इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकताय ना की खूप सुंदर दिसतात. मी सुरुवातीला इथे यू लेटर, डब्ल्यू लेटर, एल लेटर आणि टी लेटर यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पॅटर्न शिकवले आहेत. त्यानंतर वेव्ह झाले, सर्कल झाला, त्यानंतर झिगझॅग आणि वाईन्स हे सर्व पॅटर्न आज आपण इथे बघितले आहेत.
त्यामुळे आपल्या हा चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.